पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आजही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। विशेष म्हणजे काल नाना पटोले यांचं एक दिवसाकरता निलंबन करण्यात आलेलं होतं। अध्यक्षांवर धावून गेल्याचं हे सगळं प्रकरण आहे, तर राजदंडाला स्पर्श केल्याचा देखील पटोलेंवर आरोप आहे। या सगळ्या घडामोडीनंतर नाना पटोले यांना एक दिवसाकरता निलंबित करण्यात आलं होतं। त्यानंतर विरोधकांनी कालच्या कामकाजावर बहिष्कार सुद्धा टाकला होता। आज विरोधक पायऱ्यांवर काळ्या फिती बांधून आंदोलन करणार असल्याची बातमी समोर येतेय। काल अधिवेशनात झालेल्या या सगळ्या घडामोडींचे पडसाद आजही उमटण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? काल जर आपण पाहिलं तर बबनराव लोणीकरांचा मुद्दा असू दे किंवा माणिकराव कोकाटे, या दोन महत्त्वाच्या चेहऱ्यांवरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेले होते। नाना पटोले यांना एक दिवसाकरता निलंबित करण्यात आलेलं होतं। आज मात्र विरोधक पुन्हा एकदा काळ्या फिती बांधून दंडावर आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। नक्कीच शेतकऱ्यांचे वारंवार होणारे अपमान आणि शेतकऱ्यांना न मिळणारी मदत यावरून खरं तर विरोधकांनी काल गदारोळ केला होता आणि आक्रमक भूमिका घेतली होती। मात्र तीच आक्रमक भूमिका आजही कायम राहणार आहे। सभागृहामध्ये काल माणिकराव कोकाटे आणि लोणीकर यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशा प्रकारची मागणी केली होती। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि एकूणच बाहेर सुद्धा मागणी झाली होती। मात्र सभागृहामध्ये नाना पटोले यांनी ही मागणी केली होती, आमदार होते आणि यासह आणखी काही महाविकास आघाडीचे नेते होते यांनी मागणी केली होती। मात्र नाना पटोले हे अध्यक्षांच्या दिशेने गेल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे, त्यांच्यावरती राजदंड उचलण्याचा एक आरोप करण्यात आलेला आहे। मात्र निलंबनानंतर आज पुन्हा तोच आक्रमकपणा जो महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांकडून आहे तो आज पुन्हा दिसणार आहे। कारण एकूणच काल जे निलंबन झालं होतं त्यावर विरोधात आज निदर्शनं तसेच सभागृह सुरू झाल्यानंतर लगेच या ठिकाणी लोणीकर आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांचे जे अपमान करणारे वक्तव्य केलेले आहे त्याविरोधात जी माफी आहे ती मागावी अशा प्रकारची मागणी करून आक्रमक भूमिका घेणार आहे। त्यामुळे आज दिवसभरामध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती जे सभागृहातील वातावरण आहे ते तापण्याची शक्यता आहे। त्यामुळे वरच्या आणि खालच्या दोन्ही सभागृहामध्ये विरोधी आमदार जे आहेत ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरतून लोणीकर यांनी माफी मागावी याच मागणीवरती ठाम आहे। त्यामुळे आज नक्की यावरती काय भूमिका ही विधानसभा अध्यक्षांकडून घेतली जाते, सत्ताधाऱ्यांकडून घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। चर्चा सुरळीत राहण्यासाठी लोणीकर आणि एकूणच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून माफी मागितली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि इतर जे काही मुद्दे आहेत ते सुद्धा प्रकर्षाने आज या विधानसभा सभागृहामध्ये मांडताना पाहायला मिळतील। लागवी निश्चित स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।